मी विचार केला आपण घरी काहीतरी बनवूया ज्याचे मी तुमच्यासोबत शेअर करू शकते, म्हणून मी एक आयडिया केली. तुमची असेल तसं जे हेड असेल ते बनवणार, म्हणून एक स्मॉल हा असा बनवला आहे. बाप्पासाठी डोळे स्माईल वगैरे काढूया म्हणून मी एक पेन्सिल घेतली आहे. आणि ही जी माती आहे जी, कारण मी आता हे माझ्या प्लांट्सच्या पॉटमधून काढले तर त्याच्यामध्ये कधी कधी अर्थवर्म्स असतात, म्हणून मी जस्ट ह्याच्याने असं ते क्लीन करून अगोदर बघून घेतलं. तसं आपण एक ॲग्रिकल्चरल कंट्री आहोत, फार्मिंग ही आपलं जास्त मेन सोर्स आहे, म्हणून ही नेहमी चांगलीच गोष्ट असते. आपण क्लेने वगैरे खेळतो पण मातीने खेळणे ही चांगले आहे. गावाकडची लोकं तर मातीतच खेळतात, म्हणून ती लोक चांगले हेल्दी असतात. हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? लास्ट व्हिडिओमध्ये आपण सिद्धिविनायक मंदिरात गेलो होतो, छान दर्शन घेतलं. पण आज मला कुठे बाहेर जायचा प्लॅन नव्हता, पाऊसही छान पडतोय. तर मी विचार केला आपण घरी काहीतरी बनवूया ज्याचे मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. मी एक आयडिया केली, तुमच्यासोबत ती शेअर करते. आणि अशी आयडिया आहे की तुम्ही पण घरी करू शकता तुमच्या मुलांसोबत. त्याच्यामध्ये एक एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी होईल. आय होप तुम्हाला हे आवडेल. मी सांगते आता तुम्हाला आपण काय करणार आहोत ते. जर तुम्ही बघाल इथे तर माझ्याकडे सध्या घरी काहीच रिसोर्स नव्हतं, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी करूसं वाटलं, तुम्हाला भेटूसं वाटलं, तर मी विचार केला की आपण आपल्या या कुंडीतलीच माती जमा करूया थोडी थोडी. असं करून मी थोडीशी माती जमा केली आहे. ही आपली जी झाडांची माती असते लाल माती ती घेतली. तर ही माती तर तुम्ही कोणत्या शॉपमधूनही आणू शकता, जिथे नर्सरीचे शॉप असतात, प्लॅन्ट्स विकतात तिकडनं घेऊ शकता. किंवा नसेल तर तुम्ही तुमच्या कुंडीतली ही थोडी माती काढू शकता. किंवा असं जिथे आता श्रावण महिना सुरू आहे, बाहेर सगळीकडे गणपतीचे वर्कशॉप चालू आहेत, त्यांच्याकडे सुद्धा वेगळी माती भेटते, तीही आणू शकता. तर मी विचार केला की आज आपण एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवूया. आणि ॲक्च्युली ही गोष्ट माझ्या मुलीला फार आवडत होती लास्ट 2-3 इयर्सपर्यंत, पण आता ती थोडी टीनेजर झाली तर तिला एवढं काय इंटरेस्ट नाही आहे. पण कधी तुमची मुलं असं म्हणतात की मला कंटाळा आला आहे मम्मा, आपण काहीतरी करूया किंवा खेळूया, तर तुम्ही त्यांना असं काहीतरी एक करायला देऊ शकता. किंवा क्लेनेही बनवू शकता. ह्या गोष्टी सध्या नर्सरी प्ले स्कूलमध्ये चालतात किंवा वर्कशॉपही चालतात, जिथे बरेचसे पालक त्यांच्या मुलांना पाठवतात. पण जर आपल्याला स्वतःही करायचं असेल घरी, तर आपल्यासाठी ही एक माइंडफुल आणि पीसफुल ॲक्टिव्हिटी आहे. बी युअर ओन फ्रेंड्ससारखं स्वतःसोबतही टाईम स्पेंड करू शकता. कधी असं मला वाटते की मला कंटाळा आला आहे, काहीतरी आपण स्वतःसोबत खेळूया, करूया, आपल्याला आवडेल ती गोष्ट करूया. ड्रॉइंग असो, काही कोणाला पेंटिंग आवडते, तसंच म्हणून मग आपण हे करणार आहोत. तर एवढं तर काही मी आर्ट अँड क्राफ्टमध्ये नाही आहे, पण बघूया ही कशी बनते शेवटपर्यंत. या हे बघा, आता मी ॲक्च्युली काय केलं, एक छोटंसं असं बॉलसारखं लाडूसारखं बनवलं आहे. ज्याच्यामध्ये पहिलं तर मी बाप्पाची मूर्ती असेल तसं जे हेड असेल ते बनवणार, म्हणून एक स्मॉल हा असा बनवला आहे. आणि असाच ह्याच्यापेक्षा थोडा मोठा डबल किंवा 3 टाइम्स साईजने आपण अजून एक बॉल ह्याचा असा बनवून घेऊया. नंतर मग आपल्याला त्याला असा आकार देता येईल. आणि ही जी माती आहे जी, कारण मी आता हे माझ्या प्लांट्सच्या पॉटमधून काढले तर त्याच्यामध्ये कधी कधी अर्थवर्म्स असतात, म्हणून मी जस्ट ह्याच्याने असं ते क्लीन करून अगोदर बघून घेतले. जर तुम्ही तुमच्या मुलांना देत असाल किंवा तुम्हालाही करायचं असेल, बाहेरून आणला तर काही प्रश्नच नाही, एकदा बघून घ्या ती कशी क्लीन आहे, कारण आपण आपले हात यूज करतो त्याच्यात. आणि मला असं वाटतं की मातीला हात लावणं किंवा त्याच्यासोबत खेळण्यात काही एक असं प्रॉब्लेम नाही आहे, उलट चांगलीच गोष्ट आहे. कारण आपले जसं आपण एक ॲग्रिकल्चरल कंट्री आहोत, फार्मिंग ही आपलं जास्त मेन सोर्स आहे, म्हणून ही नेहमी चांगलीच गोष्ट असते. आपण क्लेने वगैरे खेळतो पण मातीने खेळणे ही चांगले आहे. गावाकडची लोकं तर मातीतच खेळतात, म्हणून ती लोक चांगले हेल्दी असतात, डिझीज फ्री असतात. मला वाटतं हे सेम झालेत. मला हा वाला अजून थोडा नाही, बऱ्यापैकी अजून मोठा करावा लागेल.
माझा प्रयत्न थोडासा कसा झालाय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हेही सांगा की ह्याच्यामध्ये मी काय ॲड करू शकले असते किंवा अजून मी काय वेगळं यूज करू शकते, तर हे कसं होईल कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्याच्यात मी ॲड करायचा नक्की प्रयत्न करेल जर माझ्याकडे ते रिसोर्स असतील तर किंवा मला भेटले तर. आणि सेकंड थिंग काय की ही मातीने वापरली ना म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं असे क्रॅक्स वगैरे येतात, पण मला हवं होतं की आपण पूर्ण ऑर्गॅनिक करूया, जे घरी आपल्याकडे आहे त्याच्यानेच करूया. म्हणून मी आपल्या घरातल्या कुंड्यातलीच माती घेतली. जर तुम्ही हे दुसरं माती घेतली जी शॉपमध्ये भेटते तर तुमचं जी मूर्ती बनेल ना ती एकदम स्मूथ बनेल आणि ड्राय झाली की तुम्ही त्याला कलरही करू शकाल. आता आपण इथे जरा बाप्पासाठी डोळे स्माईल वगैरे काढूया म्हणून मी एक पेन्सिल घेतली आहे. बघू शेवटपर्यंत ही मूर्ती कशी बनते, कारण जसं मी अगोदर म्हटलं असतं काही मी आर्टिस्ट नाही आहे, घरीच आपलं काहीतरी करायचा प्रयत्न केला. पण तसं म्हणजे माझं असं मत आहे की डोळे हे बोलके असतात आणि हे छान बनायला हवेत, म्हणून मी थोडंसं माझे एफर्ट्स टाकते. गेल्या वर्षी पण मी माझ्या मुलीसोबत ही ॲक्टिव्हिटी घरी केली होती, पण तेव्हा आम्ही माती बाहेरून आणली होती. तर त्या बाहेरच्या मातीमुळे काय झालं होतं ना की जे आपण आईज बनवत होतो किंवा फेस स्माईल बनवत होतो ते जास्त छान आणि चबी चबी झालं होतं. थोडा वेळ आपण ही मूर्ती अशी सुकायलाही ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला समजेल की ती कशी बनली आहे. आणि ते बाप्पाच्या हातावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोदक तर किंवा लाडू तर नक्कीच ठेवायला हवा. म्हणून आपण इकडे एखादा छोटासा मोदक नाही म्हणता येईल पण लाडू ठेवूया, कारण ह्याला मोदकचं शेप द्यायला किंवा त्याच्या पाकळ्या बनवणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. हात बनवला आहे त्याला थोडेसे असे फिंगर्स सारखं दिलं की त्याला अजून छानसा लुक येतो.
मातीची मूर्ती आहे म्हणून आपल्याला काय ह्याला कलर करता तर नाही येणार, पण ही अशी सोबर म्हणजे एकदम अशी ओरिजिनल आणि ऑर्गॅनिक वाटेल. आपण एक आता फेटासारखं बनवूया बाप्पाच्या डोक्यावरती. किंवा काय म्हणतात त्याला, मुकुट असंही म्हणू शकतो आपण. थोडंसं असं त्या मुकुटला पंख लावूया, बघू ते कसं वाटतं. थोडा वेळ आपण ही मूर्ती अशीच ड्राय व्हायला ठेवूया आणि मग नंतर बघूया की ही कशी दिसते ती. फायनली आपली ही मूर्ती रेडी झालेली आहे. बघा ही अशी क्यूटची वाटते, पण माझं असं वाटतं की जेव्हा हे बनवताना ह्याचे जे गाल असतात त्याचे थोडेसे चबी बनवले तर अजून छान होईल, पण ते माती असल्या कारणाने मला काही तेवढं जमलं नाही. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल, ट्राय करा की त्याचे गाल असे थोडेसे चबी बनवले की ते अजून क्यूट वाटतील, आपले स्मॉल बाप्पा गणेश सारखे. आणि अजून एक गमत म्हणजे जेव्हा मी माती घेतली, आपल्या घरात जी तुळस असते त्याच्या बिया ज्या सुकून पडतात, मी ती मातीमध्ये टाकली होती, कारण काही दिवसांनी कसं हे ड्राय होईल. मग तेव्हा मी परत एका कुंडीमध्ये टाकेन आणि त्यातनं मग एक प्लांट ही ग्रो होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, की ते कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये, किंवा मी ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करू शकली असते. तुमचे जे आयडियाज आहेत तेही शेअर करा, मी बघेन जर तोपर्यंत ह्याच्यात मी काही करू शकते तर नक्की करून तुम्हाला दाखवेन. आणि आता प्लीज एंडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.